एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना फोन केला। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी गणेश नाईकांची समजूत काढली आहे। नवी मुंबईमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा होणार आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे हे समजूत काढत नाहीत तोपर्यंत राजीनामा मागे घेणार नाही। नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाईकांचे कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज झालेले होते। त्यानंतर आता शिंदे फडणवीसांचा त्यांना फोन गेला आहे। नक्की डॅमेज कंट्रोल करण्याचा पूर्णपणे प्रयत्न होतो आणि नाराज गणेश नाईकांच्या सोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री फोनवर चर्चा सुद्धा झाल्याची माहिती आहे। गणेश नाईक यांना भाजप पक्षश्रेष्ठीकडून सूचना सुद्धा करण्यात आल्याचं बोललं जात आहे। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी गणेश नाईकांना त्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवसात फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा होणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। गणेश नाईक महायुतीच्या विजयासाठी कामाला लागणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आज नाईक कुटुंब मस्केंचा अर्ज भरण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे, पण ते नेमके येणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। काल नाराजगीच्या बैठका घेण्यात येणारे आमदार संजय केळकर हे सुद्धा नरेश मस्केच्या उमेदवारी अर्जावरील प्रस्तावक असतील अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे आज नरेश मस्केंच्या उमेदवारीवरून वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची जेव्हा बैठक घेतील तेव्हा नेमक्या काय सूचना करतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। पण ही जागा अत्यंत प्रतिष्ठित आहे। मुख्यमंत्री यांचा गडकिल्ला आहे, त्यामुळे हा राखण्याचं जे आव्हान आहे ते महायुती समोर आहे। नक्कीच गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।